नमस्कार. डिझायर कोचिंग क्लास, मी दांडगे सर बोलतो. बघा, आज आपल्याला डाऊट क्लास यावरती थोडंसं हितगुज करायचं आहे. बघा, डाऊट क्लास काय आहे तर मुलं साधारणतः स्कूलमध्ये किंवा डिझायर क्लासमध्ये जो काही अभ्यास करतात तर त्या संदर्भात टीचर शिकवतात, मुलं अभ्यास करतात आणि आठवडाभरामध्ये किंवा 15 दिवसामध्ये जे काही डाऊट आलेले असतात तर त्याला ते विचारण्याची संधी त्या ठिकाणी कदाचित टीचिंग चालू असताना एखादा पॉईंट त्याला डाऊट असेल, तो राहिला असेल, तो क्लिअर झाला नाही किंवा घरी एक्स्ट्रा स्टडी करत आहे तर त्यातलाही काही डाऊट असेल किंवा स्कूलमधला काही एखाद्या सब्जेक्टचा डाऊट असेल तर हे सगळे डाऊट विचारण्यासाठी डिझायर क्लासमध्ये एक साधारणतः एका आठवड्यानंतर किंवा 2 आठवड्यानंतर डाऊट क्लास लागत असतो. तर त्या डाऊट क्लासमध्ये विद्यार्थ्यांना जो कुठलाही पॉईंट्स असो, कधी कधी तर काही विद्यार्थी खूप म्हणजे आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे की मुलाचे पाल्य म्हणजे मुलाचे जे पालक आहेत म्हणजे मम्मी पप्पा काका काकू दादा ताई असे जे काही काही किंवा कदाचित एखादा शेजारी, तर या म्हणजे त्याच्या परिसरामधले एखादे काही पॅरेंट्स हे कॉम्पिटिटिव्हची तयारी करत असतात आणि कॉम्पिटिटिव्हची तयारी करत असताना त्यांच्याकडे काही क्वेश्चन्स असतात, कुठलेही मॅथचे असो, इंटेलिजन्स असो, इंग्लिश असो, कुठलेही सब्जेक्टचे तर ते सुद्धा क्वेश्चन कधी कधी मुलं डाऊट क्लासमध्ये आणतात आणि तेव्हा त्या मुलांना ते समजून सांगण्यासाठी आमचे सर्व शिक्षक मंडळी त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात आणि तो क्वेश्चन तो त्याच्या घरी गेल्यानंतर ताई दादा किंवा मम्मी पप्पा त्यांना तो समजून सांगताय तर त्याच्यामध्ये म्हणजे आम्हाला खूप एक वेगळा आनंद मिळतो की चला एक ग्रॅज्युएशन झालेल्या नंतर कॉम्पिटिटिव्हची तयारी करत असणारी जी मंडळी आहे त्यांचा एखादा क्वेश्चन हा आपला एक छोटूसा चिमुकला 5वीतला 8वीतला 9वीतला हा जो मुलगा आहे हा त्यांच्या मनानं वयानं लहानच आहे त्याची म्हणजे त्या ठिकाणी, परंतु तरीसुद्धा तो क्वेश्चन घेऊन येतो आणि शिक्षकाकडून समजून घेतो. समजून घेतल्यानंतर ते समजून दुसऱ्याला म्हणजे त्या संबंधित व्यक्तीपर्यंत समजून सांगतो. ही खूप मोठी गोष्ट या ठिकाणी या डाऊट क्लासच्या निमित्तानं आमच्या निदर्शनास आलेली आहे. तर त्यासाठी जरूर आपल्या मुलांसोबत डाऊटच्या संदर्भात तिथे मात्र डाऊट क्लास हा शक्यतोवर संडेला डाऊट क्लास असतो किंवा सुट्टीच्या दिवशी असतो. तर सुट्टीच्या दिवशी हा डाऊट क्लास जो काही 1-1.5 तासाचा डाऊट क्लास आहे तर त्या टायमिंगला सर्वांसाठी डाऊट क्लास नसतो. ज्याला डाऊट आहे त्यालाच डाऊट क्लासला यायची परवानगी असते. ज्याला डाऊट नाही तर त्यांनी येण्याची काही गरज नाही. आता ॲक्च्युली काय की जो विद्यार्थी अभ्यास करतो तर त्याला नक्कीच त्या ठिकाणी डाऊट येतात आणि ते डाऊट विचारण्यासाठी त्या विद्यार्थ्यानं सर्वांसाठी डाऊट क्लास म्हणजे नसल्यामुळे, डाऊट ज्यांना आहे त्यांनी ऐच्छिक असल्यामुळे व्हॅन ज्या आहेत त्या दिवशी डाऊट क्लासच्या संदर्भानं विद्यार्थ्यांना पोचवत नाही. तिथे आम्हाला असं अपेक्षित आहे की पालकांना सुट्टी आहे त्या 1-1.5 तासासाठी पालकांनी मुलांसोबत येऊन डाऊट क्लासला त्या मुलाला सोडावं आणि घेऊन जावं. त्याच्यामध्ये 2 उद्देश आहेत की त्या निमित्तानं सुट्टीच्या दिवशी आपलं तर डेली लाईफमध्ये आपण खूप बिझी आहोत, परंतु तरीसुद्धा मुलांच्या सोबत संवाद साधता यावा. तर त्या निमित्तानं तुम्ही घरापासून डिझायरपर्यंत येणे आणि डिझायरपासून घरापर्यंत जाताना त्याचे जे काही डाऊट आहेत त्याच्यावर तुम्हीसुद्धा चर्चा करत करत किंवा त्याचे काही इतर आणखीन काही अडीअडचणी असतील तर त्याच्याशी संवाद साधू शकता आणि मुलांशी आपलं जे नातं आहे ते आणखीन त्या निमित्तानं की मम्मी पप्पा माझ्या अभ्यासाबद्दलही डाऊट क्लाससाठी किती सतर्क आहे तर त्या संदर्भानं ते आपण किती त्याच्यासोबत सहकार्य करतो तर त्यामुळे विद्यार्थ्याला आणखीन एक त्याचं भावनिक नातं जे आहे ते आपल्याशी आणखीन घट्ट होईल. ठीक आहे, आपली सुट्टीच्या दिवशी कदाचित आपल्याला वेळ नसेल तर एखाद्या दुसऱ्या पॅरेंट्ससोबत, दुसऱ्या मित्रासोबत तो येऊ शकतो, तो जाऊ शकतो. म्हणून डाऊट जर असतील तर मुलाला एनकेन प्रकारे महिन्यातून खूप डाऊट क्लास नसतात, 2 फार झालं तर 3. तर अशावेळी त्या मुलाला आपण थोडंसं मुलासोबत राहावं, मुलासोबत बोलावं, मुलांसोबत थोडंसं अदरसुद्धा जाता येता जर मम्मी पप्पा रोज व्हॅननं येतो आहे पण मम्मी किंवा पप्पासोबत जर असेल तर येताना जाताना त्याला समजा कदाचित रस्त्यात
एखाद्या दिवशी त्याला उसाचा रस घ्यायची इच्छा झाली, तर तो तुम्हाला म्हणू शकतो, मग पप्पा आपण आता आज उसाचा रस घेऊ, किंवा आज आपण थोडंसं काही एखादा आवडीची गोष्ट असेल तर ते घेऊ शकतो, करू शकतो. तर तेवढा आग्रह तो तुम्हाला करू शकतो. पण त्याचा आग्रह आपण त्यानिमित्तानं त्याच्यासोबत राहून, किंवा एखादी वस्तू घ्यायची आहे, कपडे घ्यायचे, तर त्याही गोष्टी त्या निमित्तानं त्या पूर्ण होऊ शकतात. म्हणून आपण तेवढा त्रास घ्यावा अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि डाऊट क्लासला शक्यतोवर म्हणजे आपला मुलगा ऑप्शन राहणार नाही यासाठी आपण प्रयत्न करायचा. ज्याला डाऊट नाही तर समजून जा त्यानं त्या वीकमध्ये अभ्यास कमी केलेला आहे, वरच्या वर केलेला आहे. तर त्यासाठी त्याला तो जेवढा डीप अभ्यास करेल तेवढे त्यातला डाऊट त्याच्याजवळ येतील, त्याचे निर्माण होतील. आणि ते पूर्ण करण्यासाठी मग या ठिकाणी डाऊट क्लास कसा असतो, तर डाऊट क्लास हा एकाच क्लासमध्ये एका क्लासमध्ये विद्यार्थी बसलेले असतात, आणि सब्जेक्ट टीचर एकाच क्लासमध्ये सगळे सब्जेक्ट टीचर बसलेले असतात. कदाचित मॅथचे 3 टीचर असतील, सायन्सचे 2-3 टीचर असतील, इंग्लिशचे 3-4 शिक्षक असतील. प्रत्येक सब्जेक्टचे 2-2, 3-3 शिक्षक एकाच हॉलमध्ये एकत्र बसलेले असतात. आणि आपला मुलगा त्या ठिकाणी आल्यानंतर पहिल्यांदा जो डाऊट आहे तो डाऊट मुलांमध्ये, मित्रांमध्ये पहिल्यांदा तो डाऊट त्यांना डिस्कस करायचा असतो. 2-3 सोबत जर डिस्कस करून जर तो सॉल्व्ह झाला तर तो पॉईंट त्यांना सोडून द्यायचा आहे. पण तरी काही पॉईंट्स असे असतात की तो मित्रांमध्ये डाऊट क्लिअर झाले नाही तर मग संबंधित, समजा मॅथचा डाऊट आहे तर मॅथच्या टीचरकडे, कदाचित त्या टीचरला समजून सांगितल्यानंतर इथे त्याचे टीचर रोजचे असतीलच असं नाही, त्याच्या बॅचला असतील अगर नसतील, परंतु दुसऱ्याही मॅथ टीचरला मॅथचा टॉपिक विचारण्याचा, पॉईंट विचारण्याचा किंवा डाऊट विचारण्याची ती संधी मिळते. मग त्यामुळे ठीक आहे, त्या सरांनी समजून सांगितलं, पण कदाचित तो आणखीन असा हार्ड क्वेश्चन असू शकतो की समजून सांगितल्यानंतरही त्याच्यात ते लक्षात आलं नसेल, तर दुसऱ्या मॅथ टीचरकडे जाऊन तो डाऊट क्लिअर करू शकतो. तिसऱ्या मॅथ टीचरकडे पुन्हा आणखीन तो विचारून तो त्याचा क्लिअर करू शकतो. मग ठीक आहे, मॅथचे डाऊट त्याचे क्लिअर झाले, मग त्याचे असतील इंग्लिशचे तर इंग्लिशच्या टीचरकडे जाऊन त्याचे इंग्लिशचे डाऊट क्लिअर होतील, सायन्सचे डाऊट असतील तर सायन्सच्या टीचरकडे जाऊन डाऊट क्लिअर होतील. तर अशा पद्धतीनं हे स्वयं अध्ययन करून विद्यार्थ्याला पुढे जायचं आहे. आणि आपले एकही डाऊट वर्षभरात तो मागे सोडायचा नाही. मुलांना आम्ही सांगत असतो की अभ्यास करत असताना जो पॉईंट आपल्याला समजला नाही, जो क्वेश्चन समजला नाही, त्या क्वेश्चनला सर्कल करायचा आहे. आणि सर्कल केल्यानंतर तो तुमचा डाऊट आहे. मग डाऊट क्लासमध्ये हे सर्कल केलेले सगळे क्वेश्चन आपल्याला विचारायचे असतात. मग आता हे सगळे क्वेश्चन सर्कल केलेले विचारायचे आहेत. मग तो क्लिअर झाल्यानंतर त्या सर्कलवरती आपल्याला पुन्हा राईट टिक करायचा आहे. म्हणजे पहिल्यांदा त्या क्वेश्चनला सर्कल केलेलं होतं, म्हणजे मला तो डाऊट होता. त्यानंतर माझा तो राईट झाला, म्हणजे मला तो समजला म्हणून मी राईट टिक केली. आणि जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्या क्वेश्चनला सर्कलच आपल्याला ठेवायचं आहे. आणि वर्षभरामध्ये प्रत्येक डाऊट क्लासमध्ये जेवढे काही आपले सर्कल म्हणजे डाऊट असलेले क्वेश्चन असतील ते मित्र, मम्मी पप्पा, त्यानंतर टीचर्स यांच्या सानिध्यानं, यांच्या संपर्कात येऊन आपण आपले सगळ्या सब्जेक्टचे डाऊट हे क्लिअर करूनच आपल्याला एक्झाम द्यायची असते. आणि अशा पद्धतीनं स्वयं अध्ययन करणारा विद्यार्थी हा कधीही मागे राहणार नाही, निश्चितच त्याची उंची वाढल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.